आराधनाचे पसार त्याच्यात श्री गुरुच्या ठिकाणी आणि असलेले सामर्थ्य दाखवून किती मागण्या केलेल्या आहे. पहिली मागणी आहे जे खळाची व्यंकटी सांडू. आपण पाहिलं की खळ कोणाला म्हणतात, जो दुसऱ्याला पीडा देण्याकरता आपला काय करून देतात, नाश करून. त्यामुळे सांगितलं ना, एक ग्रस्त आपला अरण्यात शिरायला लागला. लोकांनी सांगितलं, म्हटलं जाऊ नको अरण्यात, वाघ आहे, सिंह आहे, गेला की संपला. तरी तो जायचाच बघा. लोकांनी धरून ठेवला तरी जायचाच तो. म्हटलं लोकही म्हणायला लागले, म्हणजे इतका देहावर का उदार झाला, देहावर दे का उदार झाला. तर म्हणलं हे पहा, मला हे सिंह खातील, वार खातील, तर आमचं रक्त कोणाच्या तोंडाला लागेल, सिंहाच्या. आणि एकदा माणसाचं रक्त लागलं, सगळी माणसं काय करी, आपणही मारतो, दुसऱ्यालाही मारतो, नाही का. त्याला खरं म्हणा, माझा आशाचा उद्धार कोण करी, माता विश्वात्मके देव आहे ना. देवाची हे वेगळं असते बघा. दुर्जनाची संहारी ते काही नाही, ऑपरेशनच करू टाक, गोळ्या घालत नाही होत. खळाची व्यंकटी सांडू. मग पुढे दुष्कर्म जावं, मग कोणतं कर्म करावं, सत्कर्मी रती. सत्कर्म हे करतो पण कंटाळा म्हणून जावं वाटत नाही प्रदक्षिणेला, पण आता गेल्याशिवाय भक्तीत वाढावला. वाढायची काय नाही, इच्छा नाही, पण आता काय करावं लागतं, पहिलेच आपलं पान धरून सत्कर्म करतो, पण त्याच्या पुढे काय सांगा. बाबाने सत्कर्म केल्यानंतर शीण होत नाही. शीण होत असेल तर प्रेम नाही. सत्कर्म करतो पण काय होतं, मग काय नाही. आणि प्रेम असेल तर शीण होत नाही. मग किती का वेळ जाईल, प्रेम असावं. या सत्कर्मी रती. अरे परस्पराच्या विषयी एकमेकाशी पटत नाही. घरामध्ये बी संगतपणा असते. हा म्हणतो कीर्तनाला, बाई म्हणते तर बसा. पौरातन बापाचं काय होत नाही. घराघरामध्ये सगळे विरोध असतात. काय ज्या गावात त्याला गावाची वाटत नाही. साधारण केंद्रामध्ये तरी काय यांचं त्याच्याशी पटत नाही, त्यांचं विरोधी वर्ग कुठं नाव शोधून काढलं. चांगलं तर नाव द्यायला पाहिजे. ते कोणतं नाव दिलं मग काय विरोध करण्याकरता बसलं. ते कोण्या महात्म्याने नाव दिलं, कोण विरोध जाऊन प्रेम उत्पन्न व्हा. भूता परस्परही पडो मैत्रीची मैत्री. बंधुभाव काय व्हावा ऐकडे. जरी काय याला 2-4 पोळं असेल, बंधुभाव असतो. प्रत्येकाचं हित काय करतो हे बघ, त्याला बंधुभाव. मग तो काय आहे बरोबर, मुलामध्ये मुलातच बंधुभाव असतो. हा बंधुभाव कसा आहे, व्यापक आहे. भूता परस्पर हे पडो पुढे दुरिताचे. अज्ञान रूपी अंधकार आहे ना आपल्या ठिकाणी. अंधकार काय करतो, असलेली वस्तू दिसली. अंधकाराचा नाशक कोण आहे, प्रकाश. दुरिताची तिमिर. प्रकाश म्हणजे त्या स्वधर्म विश्व आहे ना. धर्म म्हणजे प्रकाश. स्वैर वागून कल्याण होत असते का धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. स्वैर वागून कुठं कल्याण झालेलं आहे. धर्म काय आपल्याच मनाने वागायचं असते का डॉक्टरने सांगितलं त्याप्रमाणे. डॉक्टर सांगते डायबिटीज झालेलं आहे,
गोड खाऊ मग कोणाचं ऐकलं पाहिजे? एखादा माणूस म्हणतो खा खा हो देवा म्हटलं खा की बरं झालं मला स्मशान घाट जवळ आहे. मग डॉक्टरच्या मताप्रमाणे काय करू, धर्माप्रमाणे काय करू, स्वैराचार करेल ते मग मनमानी करेल काय काय का म्हटलं ज्वारीची कणसं काल उठून जा आमच्या मनात आलं म्हणा. मग काय पाहिजे त्याला धर्माचरण लागलं. एक प्रत्येकाचा धर्म सांगितलेला आहे ना. त्याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ आपापल्या धर्माप्रमाणे काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे आहे ना. आता एखादा आपण मधुकरीला जातो, मधुकरीचा धर्म काय करावा लागतो, उद्धट होऊन मधुकरी मागितली पाहिजे का नम्र सगळी धर्म आहे ना. किती वेळ झाला वाढत नाही मला मधुकरी जाऊ का. धर्म काय केलं पाहिजे, देणाऱ्या बाईच्या ठिकाणी मातृत्वात प्रेम सगळं काय. आणि आज आपल्याला दिले तर भाकरी यायची नाही, तुमच्याकरता नाही दिली ज्ञानेश्वर महाराजाला प्रसाद. म्हणून प्रत्येकाला धर्माने बांधून ठेवलेलं कशाने. धर्म काय केला पाहिजे, स्वैर वागून कल्याण होत असते का धर्माप्रमाणे वागून नाही का. स्वैर वागत असेल तर नरक आहे आणि धर्माप्रमाणे वागत असेल तर स्वर्ग आहे. स्वर्गात नरक इथेच आहे. धर्माप्रमाणे आचरण करत असेल मग सरकारने जेल कशाकरता बांधून ठेवल्या, जेल असते ना. मग कोणाकरता गुन्हेगारी लोक. एकदा त्याला कोण लागेल 4 महिने शिक्षा असेल दाराच्या बाहेर जाता येत नाही. मग कशा करता म्हणला तरी गुन्हेगाराकरता का सज्जनाकरता जेल आहे. गुन्हेगाराकरता जेलमध्ये काय केलं पाहिजे, नामला तो कोणी का असेल म्हणून एक स्वैराचार कोणत्याच्या मन म्हणाला येईल त्याचं काय करायचं वागायचं. पण धर्माप्रमाणे वागवलं काही धर्म आचार मग काय करावं. धर्म काय करावं, स्वधर्म विश्वभाव. विश्वाची उपमा दिली. सूर्याचा प्रकाश काय करतो, सगळा अंधकार काय करतो नष्ट करतो. त्याचा धर्म काय करतो, सगळा पापरूपी अंधकार काय करतो. मग विश्व स्वधर्म जो जे वांछील तो तुम्हा वर्ण विशेष वसे आम्ही स्वधर्म महिला असे यातले उपासना कापायची काम. धर्माप्रमाणे वागलं धर्म तुमचं काय धर्म रक्षती रक्षण करत असे धर्मांबद्दल. म्हणून जग निर्माण केला ते स्थिर राहावं याच्याकरता धर्म निर्माण आहे. म्हणून कोणतीही संस्था निर्माण केली, कायदे निर्माण करा. काय करावं लागेल, कायदे असेल तर हे निवडून गेलेले लोक काय करतात, कायदे करतात. सेशन चालते ना त्याच्यामध्ये काय करतात, कायदे करतात. म्हणून धर्माप्रमाणे विश्व स्वधर्म जो जे वांछील प्राणी जात. दृष्ट माणसाच्या अंतकरणात कोणती इच्छा असते याचं पाकिट कसं मारावं असे विचार. कसा पडलेला पाकिट त्याच्यावर जर पत्ता असेल तर त्याच्या घरी काय करायचं. म्हणून जो जे वांछील माहिती पाकिट मारलं ज्या माणसाने असेल त्याचं पाकिट चोरीला गेलं त्याला किती दुःख होते. जावे त्याच्या भाऊच्या तेव्हा कळे. आणि चोर सापडला तर सोडून द्या म्हणतो. मग त्याची आई म्हणते माझ्या मुलाला काय करू नका, मारू नका. म्हणला बाई आनंद आहे, चोर नावाचा पोरगा जन्माला घातला. उपकार करू नका.
जो जे वांचेल तो त्याला प्राणी जात. जो काही मानतात काय म्हणजे कुठे गेलं तरी त्याला काय मिळतं, मान मिळत. काय तेव्हा एक 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 बरं असं आहे. खळाजवळ काही श्रीमंत नसते असं कोण जागे, त्याच्याकडे काय असते श्रीमंत. अरे तोही धनवान असतो ते काय, पण त्या धनाचा उपयोग काय करतो, अधर्म. आमच्या कीर्तनात नाही सांगायचं, सप्ताहाला देणगी देत नाही हो, आणि उरसाला दिल्याशिवाय एवढा मोठा भाव कीर्तनकार करतो, कीर्तन करतो, त्याला विचारत नाही नाचणाऱ्या बाईला काय देईल काय. कीर्तनात नाही सांगायचं, तमाशावाले लोक आणतील टीका करतो. धंदा काय होईल, पण वाईटाचं आपल्या मनात ठेवायचं असते. कुठे आजचा काय चोराला चोर म्हणता, चोरी केली तरी काय म्हणतात, दोन चार मुस्कटात काल आहे तेच नाही. आणि मागणी आहे, जो जे वांचेल तो त्याला प्राणी जात. माझ्या या संताचं वर्णन केलं काय करायचं, म्हणजे त्याच्या विषयी साधक आणि पुढे भक्त पुरुषाचं वर्णन केलं. त्याच्यात सुंदर आहे, त्याला उपमा दिली आहे. पहिली उपमा दिली कल्पतरू, त्याला कल्पतरूचे चेतना चिंतामणी, हिऱ्याची उपमा दिली कशाची, कल्पतरू चिंतामणी नाही का. पण बोलत याचे अर्णव अमृताचा सागर, सागराची उपमा दिली. येळ्या बाबी आपले काय तुमच्या कुबेरगंगेची उपमा दिली. बोलत जे अर्ध पुढे चंद्राची उपमा दिली, चंद्रमेचे आणि पुढे मग शेवटची गोष्ट आहे सूर्याची उपमा दिली. हे उपमा कमी पडतात, काय पडतात, चला कल्पतरूचे. वृक्षाचा राजा कोण आहे का, आहे का. प्रत्येकाचे हे असते ना, फळाचा राजा कोण आहे, आंबा. ते फळाची सभा भरली तेव्हा, आणि त्याच्यातला अध्यक्ष कोणाला निवडायचं काय चाललं होतं. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी विराजमान झालेला आपापल्या याच्यावर. प्रत्येकाला वाटायचं आपल्यालाच काय मिळेल, मान मिळेल. काय तुमचा नारळ म्हणा, फणसं म्हणा, आपल्या मग सगळे जरी फळं आले, मग कोणाला देवगडचा दिसायला एवढा जास्त तो काय गोडी असेल. आल्याबरोबर प्रत्येकाने आपापलं मान काय केलं, खाली टाकलं. केळीने आपली मान काय केली, खाली. नारळाच्या पोटात काय झालं, फणसावर काय उभे राहिले, काकडी झाली. प्रत्येकाचं बरं ते जांभूळचं काळं काय पडलं, आपल्याला लाख काय होत नाही. नारळाच्या पोटात काय झालं, पाणी झालं. त्याप्रमाणे सगळी झाडं जरी असतील तरी कल्पतरू म्हणून काही झाडामध्ये चंदनाचं झाड, कोणतं चंदनाच्या ठिकाणी असलेल्या गुणाचा हे पाहून संताला कोणाचं नाव दिलेलं आहे, चंद्राची उपमा. तुका म्हणे गुण चंद्राचे अंगी. मग आपल्याजवळचा गुण आपल्याजवळ ठेवत असतो. सर्व अंगी परिपूर्ण सभोवती चंदन आहे काय आपल्यासारखे. चंदनाची उपमा दिली. तेव्हा काही झाडे आहेत
सुगंधाच्या बाबतीमध्ये कोण आहे? पण काही इच्छा केली ते देण्याच्या बाबतीत कोणता तरुण आहे? कोणती इच्छा करा. तुका म्हणे आम्ही जे जे विचार करू ते कल्पतरू पुरविशी. नारळाचं झाड नारळच दे, केळीचं झाड केळीच दे, आंब्याचं झाड आंबाच दे, आणि कल्पतरू मागे दे, जे मागाल ते दे. पण त्याला काय बार यावं लागतो का? याला कालाचा अवधी आहे. एकदम आंबा फळ देत असते का त्याला बार यावं लागतं? आणि मग कुठं कालाच नाही. इथे तू लगेच इच्छा केली की लगेच हे सामर्थ्य कोणात आहे? कल्पतरू ही उपमा कोणाला दिली? संतांना. तुम्ही जे इच्छा कराल ते इच्छा पूर्ण करण्याची शक्ती कोणामध्ये आहे? संतांना. संतामध्ये. तुका म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय मग नाही का? मला कल्पतरूची उपमा दिली. पण कल्पतरूमध्ये दोष आहे. तुम्ही जे मागाल ते काय करतो? पण मागणाराचं त्याच्यात कल्याण आहे का? याचा कल्पतरू काय करीत नाही. विचार करत नाही, जे मागेल ते देऊन टाकतो. पण त्याच्यामध्ये काय आहे? नाही दोष विवेक नाही. नाही का? देवाच्या बाबतीमध्ये हा दोष आहे का? हो. तर हिरण्यकश्यप होता ना प्रल्हादाचा, मग त्याने तप केलं आणि तप घेऊन काय मागितलं? मला दिवसा मरण नको, रात्री नको, अस्त्राकडून नको, शस्त्राकडून नको. पण त्याला असं नाही सांगितलं की तो मरण कोणालाही आल्याशिवाय काही अमरत्व मागते असं कुठं सांगितलं? जे मागेल ते. आणि पुढे प्रल्हादाच्या करता त्याचा साधा मारला का ऑपरेशन करून मारला? एवढं धूडच्या धूड होतं ते काय साधी गोष्ट आहे का? ते नाही का? मग तुमच्या शिवाजी महाराजांनी अब्दुल खानला कसा मारला? अब्दुल खान लवकर मरेल हे दांडगा. आणि शिवाजी महाराज तिरुपती पण आपलं जाऊ द्या. आपलं काही इतिहासातली गोष्ट आहे ना. कुठली गोष्ट आहे? इतिहासामध्ये आहे ना. हो. बाहेरून काय करतात तुम्ही? पाकिस्तानवरून प्रेम दाखवते, काय दाखवते, आणि आतून काय काढते? काटा काढते. चीन म्हणा, हे देश म्हणा, वरून काय दाखवतात? आणि आतून काटा काढतात. हे आपल्याला हे नाही. तेव्हा कशा करता हे सगळं सांगितलं. तेव्हा कल्पतरू देतो, पण ज्याला देतो देणाऱ्याच्या वस्तूच्या बाबतीचा दोष दाखवत नाही. ती उणीव आहे. चला कल्पतरूची निर्दोष कल्पतरू आहे. कोण? कल्पतरूची उपमा काय पडते? कमी पडते. चेतना चिंतामणी आहे. हिरा काय देतो? प्रकाश देतो. त्याची किंमत होऊ शकत नाही. किंमतच लागत नाही का? एका माणसाला काहीतरी आपला मिळू नये, पण हिरा काय झाला? गरीब माणूस काय मिळाला? त्याला वाटलं हिरा काय करायचा? मग जेव्हा हिराच्या दुकानात गेला, म्हणलं हा हिरा काय? तर जेव्हा हिराने पाहिलं, म्हणलं हा हिरा काय किती रुपयाला काय होत नाही, विकत घेता येत नाही. त्याने सांगितलं, म्हटलं बा इतके रुपयाला आमच्याजवळ आहे, देऊन टाका हिरा. त्याने विचार केला दुसऱ्या दुकानात जा. दुकानात जायचे. शेवटी खरा हिरेचा मालक होता दुकानदार. तो म्हणला, हे पहा तुमच्या हिऱ्याची किंमत अशी आहे, पृथ्वीचं राज्य दिलं तरी मिळत नाही. एवढी किंमत कोणाची आहे? कितीची नाही? तर म्हणला जी किंमतच करता येत नाही.
असा जरी चिंतामणी असला तरी पण जड स्वरूपाचा आहे. कल्पतरू सुद्धा कसं आहे, माणसासारखा आपल्या घरी येत असतो का संत घरी चला कल्पतरू जड स्वरूप चेतना चिंतामणी. अचेतन आहे काय ज्ञान आहे का आहे, कोटी रुपयाची कार आहे, अक्कल आहे का काही. एकदा रस्त्यावर घसरली म्हणजे 50 लोकांचा जीव घेते. किती लोकांचा आहे तुमचं काय आमचे इंडिगो विमान आहे तुम्हाला लवकर पोहोचवते, आणि काही फॉल्ट झाला म्हणजे 275 मारले. किती 275 ज्यावेळी विमानाचं नुकसान झालं, जडत आहे ते भरून नाही, माणसं मेले, नाही उद्ध्वस्त झालेला हजार काय करे कुटुंब. जाऊ द्या. म्हणून चिंतामणीमध्ये शक्ती आहे, म्हणजे जड स्वरूपाचं. चेतना चिंतामणी. संत हे चिंतामणी आहे पण चेतन आहे. चेतना चिंतामणी बोलती जे हरण मी कशाचा सागर आहे, पियुष म्हणजे अजून आपल्या वाट्याला कुठं काही समुद्र आलेला आहे पण तो सगळं खारा आहे. पृथ्वीवर कुठं गेला एखाद्या समुद्राला शिले दिला होती, त्याचं मंगला कुठं होता समुद्राच्या काठात. पावसाळा कमी पडला काय पडला, माझं पाण्याची काय मुंबईसारख्या ठिकाणी पाण्याचा अभाव, मग समुद्राचं पाणी नाही का. म्हणलं धिक्कार असो समुद्राला, तुझ्या ठिकाणी एवढं पाणी असूनही आम्हाला ताण मागण्याकरता दुसऱ्या भीक मागावं काय करावं. नदीच्या पाण्याची कामं करावं, तुझ्या पाण्याचा उपयोग नाही. काय उपयोग आहे. तसं एखाद्या माणसाच्या ठिकाणी पुष्कळ धन आहे, मग त्याच्या पुरतंच आहे, दुसऱ्याकरता आहे का. ठीक आहे. मग समुद्राची उपमा, महासमुद्र कोणता आहे, खारा समुद्र आहे का. स्नान करायला गेलं तर सगळ्या अंगाला काय लागते, तोंडात सुद्धा पाणी घेऊच्या वाटत. पण समुद्राची मध्ये जात ते अगाध या रूपात देतात, कारण किती पाणी आहे हे सांगता येईल, केवढा आहे हे सांगता येईल. तुमचे समुद्र आणि समुद्राचे वाळवंट, त्या वाळवंटात थोडं बीळ होतं, त्या बिळामध्ये उंदरं राहत होते. आणि तुमच्या समुद्रात कोण जाते बेटकुळ्या, मासे बेटकुळ्या काय होय तिला जलचर म्हणतात. भूचर म्हणजे जमिनीवर राहणार, खेचर म्हणजे आकाशात राहणार. पक्षी कुठं राहतात, मग आता ते बेटकुळ्याच्या पाण्यात इकडे बेटकुळी तिचं पेलू आणि समुद्रातून बाहेर आला, इकडे उंदराचं पिलू बिळातून काय आलं, दोघांची काय पडली मग ते एकमेक विचारायला लागली. खरं म्हणलं तुम्ही समुद्राचा राहता, समुद्र किती खोल आहे. मग ते बेटकुळीचं पिलू सांगायला लागलं आम्ही समुद्रात राहतो पण आम्हाला समुद्र माहिती नाही किती खोल आहे का काय माहित नाही. मग ते उंदराचं पिलू म्हणायला लागलं माझ्या पायात का खोल आहे का. किती लांब आहे आम्हाला माहिती नाही, माझ्या शक्ती इतका लांब आहे. समुद्रात किती पाणी आहे याचं वर्णन करून सांगता येत नाही, आणि केवढा आहे हे सुद्धा काय करायचं. पृथ्वीपेक्षा 100 पटीने समुद्र काय. खरं तर पृथ्वी बिरून गेली पाहिजे, काय केलं पण परमेश्वराने धारण केली. 15व्या अध्यायात आहे मी निघालो असे म्हणून समुद्र महाजल पाचवी टेपुळी म्हणून ही स्थिर पृथ्वी आहे. त्याच्या
कोणाचा आधार आहे? भगवंताचा. पण समुद्राची उपमा सुद्धा काय पडते? कमी पडते. कमी पडते. बोलते जे वर्ण विवेकांची. हे अमृताचे समुद्र आहे. चला कल्पतरुचे जरा चेतना चिंतनाची. बोलते जे पियुषाची. चंद्र म्हणजे लांछन. चंद्रमा आहे म्हणतात बरं आहे. आहे का? हे जे सगळे वनस्पती कशा मिळतात? चंद्र. आहे का? 15व्या अध्यायात आहे ना. चंद्रामृत सुखेसी. नाही रे. नाही पुष्णामी 34. जगतात कशामुळे? पुष्णामी 34. चंद्राचा अमृताचा एक स्राव होतो सर्व करता होतो का? आहे चंद्र एवढा मोठा करायला पण तो महिन्यातून किती दिवस पूर्ण? फक्त एक दिवस आहे का? त्याला पौर्णिमा म्हणतात. आता नाही का पौर्णिमा झाली मग कायम जाते तो का? म्हणून उपमा काय पडते? कमी पडते. पुढे चंद्रमेचे अलांछन. आणि मार्तंडाचे तापहीन. कोणाची उपमा? सूर्य. दुपारच्या प्रश्न को देतो का बाहेर? नाही. मग त्याच्या ठिकाणी सकाळची वेळ वेगळी, सायंकाळची वेळ वेगळी. आणि दुपारची वेळ वेगळी. खालून काय तापते? जमीन. असं वाटते सूर्य नको वाटतो. दुपारचा. लांछन कोणाला आहे? सूर्य. मार्तंडाचे तापहीन. हे सगळे लावायचे. पाचवी उपमा संताला काय होत नाही. नाही का? मग उपमा तरी कोणाची द्यायची आहे? कोणती शोधून काढायची? आणि एक 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 ते सोयरे सदा नाही का? चंद्र ते सर्वही तथा सज्जन सोयरे होते. चंद्रमेचे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वही तथा सज्जन सोयरे होते. ते या जीवाला सुखी करण्याकरता काय करावे? कारण या वस्तूचे निर्माण केलेले आहे तुमच्या आमच्या कल्याणाकरता आणि विश्वताला आहे का नाही? हे जे आहे ना रवी चंद्र घन वृक्ष नदी गावाचे सज्जन. रवी सूर्य काय देतो? प्रकाश. चंद्र शीतल. रवी चंद्र घना मेघ काय देतात? पाऊस. घना वृक्ष वृक्ष काय देतो? सावली. सावली नाही फळ. त्यातल्या चौथ्या वगैरे झालेलं समोर अशोकाची झाडं लावा. अशोकाचे. अशोकाची जय विद्या झाली. मग आम्ही सांगितलं अशोकाचं झाड जरी असलं तरी आंब्याची बरोबर करू शकतो. अशोकाच्या झाडाला का फळ येते का? बार येते का? पानं फुलतं राहिलं त्याची. सगळं शोक करायला लावणारा वृक्ष. अशोक. तुमची झाडं बिडं कुठं लावायची? मग आम्ही ते आंब्याचं झाड कुठं लावलं? पुढे लावलं. पुढे लावलं. अशोकाची माग. पाहायला तरी आनंद, मारायला तरी आनंद. आणि पुढे फळं दिली तर आनंद. नोंदणी पदार्थ पण टाकले. दोन तीन खालच्या पाण्यात हो. खालच्या पाण्यात जर थोडे नसतं टाकलेला खाली बसून फळं पडत बरोबर नाही. खाली बस. आणि काही काही ठिकाणी ह्या झाकोळ्या जातात. बरेचसे तुमच्या घरपणे हे आहे ना डिम लाईट आहे. खरा झालं. डिम लाईट. ईश्वराने दिलेला लाऊडस्पीकर झाला. नाही कसं चाललं. इथे आंब्याचे बनाव इकडच्या भागाला आंब्याचे बाग आहे. संत्र्याची बाग, मोसंबीची बाग, द्राक्षाची बाग, तुझ्याकडे आंब्याची, संत्र्याची, आंब्याची. आंब्यामध्ये पावित्र्य आहे काय? पावित्र्य.
बाकीचे आपण सप्ताहाला किंवा उत्सवाला कोणाची पानं घेतो. आंब्याची पानं तोरण. मग कशा करता हे सगळं हे करता हे काही आईला पुढे जोडी काही मार्गंड ते सर्व ह्याच्यात असं सोयरे होतो. सोयरे म्हणून आणि जगाचे सोयरे व्हावे संतांच्या वेळी त्यांचा विश्वास म्हणजे आपल्यासारखं असते का ते एखादा सोयरा असतो का जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले तोची साधे बोला देव तेथेची जाणव. आहे का नाही आणि त्यांचं विश्व कसं असतं मोठं असतं आणि त्या विश्वाच्या कल्याणाकरता मार्गदर्शनाकरता कोणाची आवश्यकता आहे. संत आहे. संतांच्याकडे ज्ञान झालं तुम्हाला काय मिळणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय करायचं एक ज्ञानेश्वर महाराज सगळ्या जगाचा काय करतात काय करायचं. आपल्याला किती जरी प्रयत्न केला तरी सोहळ्यातली इतकी माणसं बोलावं नाही का ही कोणाची शक्ती नुसतं नावावर माणसं येतात. इथं मागून कोणी दान देईना दान घेता घेता 25 किलो पावत्या फाडणं काय त्याबद्दल नक्की असं म्हणता येणार आपल्याला आता पुढे झालं असं म्हणता येत. त्यांना घ्याच आणि आपण म्हणतो द्याच पुढे झाले शक्ती कोणाची आहे. महाराज 21 किलोचा आहे बघा. हो 22 काल पाहिला ना भ्यात उचललं होईना 21 किलो 22 असं सांगतात 1 किलोची किंमत सोन्याची 1 कोटी रुपये किती 1 कोटी रुपये. आणि 21 किलोचा जर आणि हे कळत असेल किती कोटीचा झाला 21 कोटी रुपये. राजाचा माल सुद्धा राजाच्या महाराजला झेंडा काय सगळं हे ऐश्वर्य कोणाचं आहे. ज्ञानोबा असा महाराष्ट्रामध्ये कोणत्या देवळाचा काही नाही. इथे आहे कुठे आपले गिरी बालाजीला आहे सोन्याचा काय म्हणजे इतकं एवढा नाही आहे पण काय नाही असं काय कर्जाचा काय राजा आहे. हे शक्ती कोणाची आहे काय नाही का खरं नाव करून टाक जयाची बारी जयाच्या आपल्याला सांगायला सोपं गेलं ना नुसतं नाही का जयाची बारी सोन्याचा पिंपळ आहे नुसता पिंपळ नाही कळस ज्ञानेश्वर महाराजाचं काय वैभव आहे. म्हणून आपले दृष्टांत इथे चाललेले आहे जे आपण किंबहुना सर्व सुखी पूर्ण तेही लोकी भजितो आधी अखंडित. आता किती जीवाच्या कल्याणाकरता लागणाऱ्या मागण्या सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांनी काय केल्या आणि पण एका याच्यात संपवून टाकलं कशाच्या सर्व सुख. हे सगळं जे आपण मागत असतो हे कशा करता दुःखाची आणि सुखाची प्राप्ती म्हणून किंबहुना म्हणजे फार काय शेवटी काय करतात एका मागणीमध्ये सगळ्या मागण्या काय करतात. नाही का आंधळा होता बरं का देवाची काय केली भक्ती केली बा कोणी विचारे नाही परमात्मा काय झाला प्रसन्न झाला. प्रसन्न झाल्यानंतर आंधळ्याला सांगितलं म्हटलं माग तुला काय तर म्हणलं 10-5 वर दिले मागू आपण. देव म्हणायला लागला फक्त किती वर दिले एका वर्गात तुला मागायचं तेवढं आता आंधळ्या मारू पुन्हा भिकारी कोणी विचारायला आणि वर किती दिलं फक्त
आणि त्याने फार त्याला अक्षर त्याने सांगितलं म्हणलं हे बा माझ्या नातवाच्या डोक्यावरती राजछत्र पायचे काय पाहावं राजछत्र धरले पाहावं. आता म्हटल्यानंतर पाहावं म्हटल्यानंतर याला काय द्यावं लागेल? डोळे द्यावे लागले. कोणाच्या नातू नातवाच्या आंधळ्याचं काय झालं पाहिजे? लग्न आणि जक्क म्हातारा होता काय म्हातारे तो कुठे लग्न होत बरं द्यावं लागलं. काय द्यावं लागेल? तरुण पुन्हा लग्न झालं पाहिजे आणि पुन्हा काय झालं पाहिजे? मुलगा झाला. मुलगा झाला. नातवाचं म्हटलं मुलाचं काय झालं पाहिजे? त्याला पुन्हा मुलगा झाला आणि पुन्हा सगळी गरिबी काय गेली गेली पाहिजे? पाहिजे. राजछत्र म्हटलं काय म्हटलं? राजछत्र. आता मागायचं काय शिल्लक राहिलं? एका वराचं काय? सगळं एका वरात सगळं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होईल. तिन्ही लोकी जेवढे जेवढे आणखी साधन असतील त्या साधनाचा अंतर्भाव सुखाचा. आपल्याकडे आपण जेवायला बसलो प्रत्येक आणि साधन आपली भुकेची काय करते? निवृत्ती करते. एकच पदार्थ निवृत्त करतो का सर्व? मग तसे सर्व मागे कशा करतो? दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. म्हणून तिथं आणि किंबहुना सर्व पूर्ण हो. आता पूर्ण हा जो शब्द आहे ते पंचदशी वगैरे आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण शब्द आहे ते. पूर्ण म्हणजे समुद्र कसा आहे? नदी अपूर्ण. पण नदीला जर पूर्ण व्हायचं असेल तर समुद्राला जाऊन मिळावं लागेल. म्हणजे मग ती काय होते? पूर्ण पूर्ण. समुद्राला पूर्ण का म्हणावं? नाही जरी पाऊस पडला तर सुकतं का? नाही. बरं किती पाऊस पडला तरी पाणी जसंच आहे. म्हणून समुद्र काय? आपली नदी नाही पाऊस पडला तर अलीकडे या आणि मला पलीकडे. आणि पाऊस भरपूर पडला तर ज्ञानोबाराच्या दर्शनाकरता येते. असं समुद्र आहे का? मग समुद्राला पूर्ण म्हणतात. ओम पूर्ण मद पूर्णात पूर्ण समुद्र कसा आहे? ब्रह्म कसा आहे? नाही का? ठीक आहे. स्वगत जातीय विजातीय देश काल परिच्छेद सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप किंबहुना एषा ब्रह्मस्थिती नैनां प्राप्यते श्यामंत काले ब्रह्मनिर्वाणमृच्छति यदा पूर्ण किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी अधिकही कल्याण व्हावं. पारित्रिक काय व्हावं आणि पारमार्थिक काय व्हावं. अधिक कल्याण म्हणजे आरोग्य ऐश्वर संपन्न मुलं याला अधिक कल्याण म्हणतात. पारलौकिक म्हणजे स्वर्गाचे कल्याण नाही का? ज्ञानोत्तर पारलौकिक म्हणजे नरकाधिकाची पात्री कल्याण आहे का? मग कशाची प्राप्ती? स्वर्ग वैकुंठलो भूलो ब्रह्मलो याची काय व्हावी? जो जीवांची प्राणी जात आणि शेवटचा अंतिम कोण जाईल? मोक्ष. ज्ञान कशाकरता घेतो? मोक्ष. हे जरी पद प्राप्त झाले तरी ते जन्म मरण चुकलं का त्याच्यात? शेवटी स्वर्गाचा राजा सुद्धा इंद्र काय होतं? कायमचा राहतो का त्याच्यात? मग असं जे पद आहे की ज्या पदामध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचं काही नाही, नक्क नाही, जन्म नाही, पुढे काय नाही, मरण नाही, कोणत्याही प्रकारे अशा पदाची काय व्हावी? किंबहुना पूर्ण हो म्हणजे जो आधी पुढे. मग अशी स्थिती प्राप्त झाल्यानंतर झोपा काढायचं का? मग काय करायचं? सततम भक्तीचा काय लोटावा
आनंद भजिजो आदिपुरुषी कोणाचं चिंतन करायचं परमात्मा नाही का सेंद्रिय दैवती त्यांचं का? नाही मग कोणाचं पंढरी आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास आणि तो देवाचा वेद जया गाती श्रुतीने पुराणाची वाढ श्रुतीने नाही दीपा ते झाले साकार भजिजो आदिपुरुषी आदिपुरुष म्हणजे कोण ओम नमोजी वेद प्रतिपादन सृष्टीला कोणी ना कोणीतरी तत्व असल्याशिवाय सृष्टी आली कुठून म्हणजे आधी सृष्टीचं इथं नाही का इथं कोणीतरी जनक असला त्याला आदिपुरुष म्हणा तमक्षरम परमं वेदितव्यम तमस्य विश्वस्य परम निधानम तमव्य शाश्वत धर्म गोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मी सुंदर बरोबर आहे 11व्या अध्यायात म्हणतो अक्षर परमधाम परम ब्रह्म परम धाम पवित्र पुरुषम पवित्रम पुरुषम शाश्वतम पुरुषम शाश्वतम नित्यम आदिदेवमचं विभूम याला आदिपुरुष अशा आदिपुरुषाची भजिजो आदिपुरुषी अखंडित अखंडित का नाही का अखंड हेच देवापै मागत तुझे अखंडित प्रेम झालेला गंगा नदी खंडित होऊन वाहते का म्हटलं गंगा ही उन्हाळ्यात सोपते आणि पावसाळ्यात भरून वादी आम्ही नाही करू शकत सारखी दारा काय आता याही वेळा पूर आहे बा म्हणजे जो आधी अखंडित काय व्हावी भक्ती भक्ती व्हावी अखंड खंडेला जीवन रामकृष्ण नारायण नारायण प्रेम झालेला नाम अखंड न गंगे न भंग मुकामणे गंगे मिळत जासी भजी जो आदिपुरकी अखंडित मग हे तर म्हणे विश्वेश राव होईल आणि ग्रंथोपजीवी आणि ग्रंथोपजीवी आणि ग्रंथ दृष्ट अदृष्ट विषयी हे तर म्हणे विश्वेश विश्वेश्वर आणि ग्रंथोप जीवी ग्रंथ कोणाला म्हणतात ज्याचं ग्रंथ हे जीवन झालेलं आहे ग्रंथोप जीवी ग्रंथावर पोट भरतो असं नाही ग्रंथ ज्याचं काय झालेलं आहे जीवन त्याच्याकरता जो काय होतं जगतो जगतो ग्रंथोपजीवी विशेषी लोकी नाही का आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी विशेष लोकी असे जे लोक आहेत दृष्टादृष्ट व्हावे त्याला दृष्ट फल पुढे दोन्ही फल काय करावे मिळावे हे सुंदर आहे दृष्ट म्हणजे काय अदृष्ट म्हणजे काय काय होते पाठ आहे का सुरू नाही का उद्या संपवून टाकू दृष्ट म्हणजे काय दृष्ट म्हणजे काय ग्रंथ कसं जीवन आहे हे पोरं पाठ करतात ज्ञानेश्वरी वगैरे त्याला मग ग्रंथ म्हणजेच आमचं त्याच्यात नाही का जे सांगितलं असेल त्याप्रमाणे वागणं त्याचे अनुष्ठानं करणं याला म्हणायचं ग्रंथोपजीवी असं समजा त्याचं वर्णन उद्या करून श्री गुरुचरण सरो